तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर। तर आज मी तुमच्या सगळ्यांसोबत एक रेसिपी शेअर करणार आहे। तर ती म्हणजे मंचुरियन ही तशी जर बघितली तर मैद्यापासून बनवतात, पण बरेचसे जण जे आहे ते मैदा खात नाही, त्यामुळे मग म्हटलं आपण थोडी हेल्दी व्हर्जनमध्ये बनवूया। तर इथे शिमला मिरची, कांदा चिरून घेतलाय मी, कोबी चिरून घेतली, त्यामध्ये कोबी, शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे। त्यामध्ये आता थोडेसे मसाले टाकायचे आहे। तर इथे मी सगळ्यात आधी काय घेतले, 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यानंतर त्यामध्ये टाकले लाल तिखट, टाकले चवीनुसार मीठ आणि थोडेसे जे सॉसेस आहे ते टाकणार आहे। तर इथे टाकलं आहे मी ग्रीन चिली सॉस, त्यानंतर सोया सॉस, त्यानंतर रेड हॉट चिली सॉस टाकलं आहे आणि हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आधी वर नाही टाकायचे, पहिले जे कांदा आपण जे सगळे जे भाजीपाला टाकला त्यातच पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन हाताच्या साहाय्याने एकदम मॅश करायचं आहे, म्हणजे जितकं कमी पाणी वापरता येईल, कारण हे जे आहे ते पीठ आहे, मैदा जर असता तर मग प्रॉब्लेम नसता, पण हे जे पीठ आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे। तर इथे आता आपलं बरंचसं असं मिक्स झालेलं आहे, पण थोडंसं आणखीन पाणी घेऊन आपण मिक्स करू आणि त्यानंतर तेलाला हाताला तेल लावून मग त्याचे बॉल्स बनवायचे आपल्याला। आता हे बघा, पीठ जे आहे ते माझं मिक्स करून झालं आहे। हाताला थोडंसं तेल लावून व्यवस्थित छोटे छोटे बॉल तयार करायचे आहे आणि तेल एक साईडला लगेच तापत ठेवलं होतं मी। तर इथे जे आहे ते तेल आपलं तापलं आहे। तर आता काय करू आपण, 4-5-6 बॉल टाकून व्यवस्थित तळून घ्यायचे आणि मग हलवत राहायचे, कारण ते एकमेकाला चिटकू शकतात, त्याच्यामुळं मग मधून हलवत राहायचे आणि लो फ्लेमवर तळायचे आहे हे, म्हणजे चांगले क्रिस्पी होतील आणि मधूनही चांगले शिजतील। तर आता इथे जे आहे ते आपले बॉल जे आहे व्यवस्थित तळले गेले आहेत, चांगले क्रिस्पी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। तर आता आपण ना एका ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आणि तेलचं जे आहे ते चांगलं नितरून घ्यायचं आहे त्याचं। तर आता इथे आपण ग्रेव्ही तयार करतोय, तर तेल तापलं, त्यामध्ये टाकलं आलं आणि लसूण, तुम्ही पेस्ट वापरू शकता। तर आता ते चांगले तळले आणि आता टाकलं कांदा आणि गॅसची जी फ्लेम आहे ती फुल ठेवायची आहे, कारण जास्त करून हे जे पदार्थ आहे ते हाय फ्लेमवरच बनतात, त्याच्यामुळे मग गॅस जो आहे तो जोरात करायचा आहे आपल्याला। आणि आता कांदा जो आहे तो थोडासा फ्राय झाला आहे, त्यामध्ये मी टाकलं आहे शिमला मिरची आणि आता काय करायची, कढई थोडी गॅस जवळ अशी काणी करायची आहे किंवा थोडीशी ही करायची आणि जे गॅसचा आहे ते असं हे बघा असे दाखवल्याप्रमाणे झालं पाहिजे। तर व्यवस्थित 5-10 मिनटं किंवा 2-1 मिनटं करून घ्यायची आहे, मस्त एक छान फ्लेवर येतो। आणि आता त्यामध्ये टाकलं आहे सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि रेड हॉट सॉस टाकला आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करायचे। त्यामध्ये आता टमॅटो सॉससुद्धा टाकायचं आहे, चांगलं परत तीच प्रोसेस रिपीट करायची आहे। खूप छान फ्लेवर येतो अशा या पद्धतीने। आता काय करायचं आहे, गव्हाचं पिठाचं थोडंसं पाणी करायचं आहे ग्रेव्हीसाठी आणि ते इथं टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक उकळ आली की त्याच्यामध्ये हे जे बॉल्स आहे ते टाकून द्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनटं जे आहे ते आपल्याला शिजवून द्यायचे। अशा पद्धतीने घरच्या घरी मंचुरियन तयार आहे। तर रेसिपी जर आवडली तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन कोणी जर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।